नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण आम, त्याची व्याख्या, त्याची उत्पत्तीचे कारणे व तसंच आमाची लक्षणे देखील पाहणार आहोत. तर आम व्याख्या, आम उत्पत्तीची कारणे लिहून आमाची लक्षणे सविस्तर वर्णन करा, असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये. तर याचे डिवाइड करून तुम्हाला ACQ विचारलं जाऊ शकतो किंवा कंप्लीट आमवर LAQ सुद्धा येऊ शकतो. तर पहा, शरीरातील विकृत क्रियाव्यापारांमुळे शरीरामध्ये विषसमान द्रव्याची उत्पत्ती होते, त्यास आम असे म्हणतात. व्याधी निर्मितीमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे. आम द्रव्याने उत्पन्न होणारे व्याधी म्हणजे आमय व्याधी. त्यानंतर आम उत्पत्तीची मूळ 5 कारणे सांगितलेली आहेत. ती 5 कारणे आहेत: जठराग्निमांद्यामुळे, धातुवाग्निमांद्यामुळे, दोषसमूर्छनेमुळे, कृमिविषामुळे आणि मलसंचयामुळे. तर ही आम उत्पत्तीची 5 मूळ कारणं आहेत. तर आपण एक एक डिटेलमध्ये पाहूयात. तर जठराग्निमांद्यामुळे आम उत्पत्ती. आम म्हणजे अपक्वता. अग्निमांद्यामुळे आहाराचे सम्यक पचन न झाल्यास ते अपक्व राहते. अनेकदा हा अपक्व स्वरूपातच शोषला जातो व काही वेळा याचे विषात रूपांतर होते. उष्मनो अल्पबलत्वेन धातुमांद्यपाचितम दुष्ट आमाशयगतम रसम आम प्रत्यक्षते. मंद अग्नीमुळे आहाररस अपक्व राहतो व तो दुष्ट होतो. अपक्व अन्न लवकर शोषला जाऊ शकत नाही व ते आतड्यात तसेच राहते व शरीराला अत्यंत त्रासदायक असतं. तर पाहूयात आम कसा असतो. अविपक्वम असंयुक्तम दुर्गंधम बहुपिच्छिलम सदनम सर्व गात्राणाम आम इत्यभिधीयते. आम कसा असतो तर अविपक्व असतो, असंयुक्त असतो, दुर्गंधी व बहुपिच्छिल असा असतो. आपण आम उत्पत्तीची कारणे पाहत होतो. त्यामध्ये दुसरं कारण आहे धातुवाग्निमांद्यामुळे आम उत्पत्ती. जठराग्निमांद्यामुळे जशी आम उत्पत्ती होते, धातुवाग्निमांद्यानेही आम उत्पत्ती होऊ शकते. सुश्रुतांनी मेदोरोगाची संप्राप्ती सांगताना याचे वर्णन केलेले आहे. नेक्स्ट आहे दोषसमूर्छनेमुळे आम उत्पत्ती. समूर्छना म्हणजेच नुसतेच एकत्रीकरण नसून तर त्या दोघांच्या मिश्रणातून निराळाच किंवा वेगळाच पदार्थ तयार होणे म्हणजे समूर्छना होय. उदाहरणार्थ कोद्रू प्लस पाणी विषद्रव्य उत्पन्न होते आणि पारा प्लस गंधक कज्जली उत्पन्न होते. तर त्रिदोषांचा शरीरामध्ये सर्वत्र संचार होत असल्याने आम उत्पत्ती शरीरात कोठेही होऊ शकते. जठराग्निमांद्यामुळे उत्पन्न होणाऱ्या आमापेक्षा दोषसमूर्छनेमुळे उत्पन्न होणारा आम हा अधिक गंभीर असतो. त्यानंतर कृमिविषामुळे आम उत्पत्ती. कृमींचा शरीरात प्रवेश झाला असताना शरीराचे व्याधिक्षमत्व उत्तम असेल तर कोणतीच बाधा होत नाही. पण जर व्याधिक्षमत्व नसल्यास किंवा कमी झाले असेल तर कृमी विशिष्ट स्थानी संश्रय करतात व त्या ठिकाणी आमाची उत्पत्ती करतात. तर प्रथम धातू दुष्ट करतात व नंतर दोष दुष्ट होतात. उदाहरणार्थ राज्यक्षमा, उरस्थानात कफाची दृष्टी, आंत्र प्रदेशात पित्ताची दृष्टी आणि मस्तिष्क प्रदेशात वाताची दृष्टी. आम उत्पत्तीचं शेवटचं कारण आहे मलसंचयामुळे आम उत्पत्ती. त्यामध्ये शरीरामध्ये बाधाकर विषरूप पदार्थ उत्पन्न होतो. शरीरात धातूंची उत्पत्ती होताना जो सूक्ष्म मल उत्पन्न होतो त्याचे योग्य तऱ्हेने वहन होऊन शरीराबाहेर विसर्जन झाले नाही तर अशा साचलेल्या मलसंचयापासून आमाची निर्मिती होते. उदाहरणार्थ मूत्रस्य क्लेदवहनम, मूत्राकडून क्लेदाचे वहन केले जात नाही. संचित क्लेदापासून आमाची निर्मिती होते. तर हे होते आम उत्पत्तीचे 5 कारणे. तर हे तर झाले मुख्य 5 कारणे. हे सोडून आम उत्पत्तीची अन्य अनेक शारीरिक व मानसिक कारणेही असतात. जसं की विरुद्धाशन, अजीर्ण यामुळे अग्निमांद्य होऊन आम उत्पन्न होतो. त्यानंतर अन्य कारणांमध्ये अप्रिय अन्न, आदमान उत्पन्न करणारे, गुरु अन्न, अतिशीत, दूषित अन्न, अतिशय जळजळ उत्पन्न करणारे, त्यानंतर अत्यंत शुष्क म्हणजे ड्राय, अतिद्रव, शोक, क्रोध हे सुद्धा आम उत्पत्तीचे अन्य कारणे आहेत. आता आम या टॉपिकचा शेवटचा पॉईंट म्हणजे त्याची लक्षणे. तर आमाची लक्षणे हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, पाठ करा. स्त्रोतोरोध बलभ्रंश, गौरव अनिलमूढता, आलस्य पक्तिनिष्ठिव, मलसंग अरुची क्लमा. तर खालील लक्षणं दिसून येतात: गुरुता, पिच्छिलता, मंदता, त्यानंतर अभिषंद, स्त्रोतोरोध, क्लेद, त्यानंतर बलभ्रंश, गौरव, अनिलमूढता, आलस्य, अपक्ती, मलसंग, अरुची, त्यानंतर क्लम हे सर्व लक्षणं उत्पन्न होतात. तर ह्या होत्या आम संबंधित नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा व तसेच अजून इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.